नमस्कार, रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत पीएम किसान योजनेच्या अर्जाला पुन्हा सुरुवात। असा करा ऑनलाईन अर्ज। देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा मजबूत आधार देणारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पुन्हा एक मोठी संधी घेऊन आली आहे। या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात। मात्र अनेक शेतकरी अजूनही योजनेच्या कक्षेबाहेर आहेत। त्यामुळे सरकारने त्यांना सामील करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे। अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे। देशभरातील लाखो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असला तरीही काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक जण अद्यापही वंचित आहेत। अशा शेतकऱ्यांसाठी 15 एप्रिल 2025 पासून नव्या नोंदणी प्रक्रियेची सुरुवात होणार आहे। यामध्ये नोंदणी केल्यानंतर मागील थकबाकीच्या हप्त्यांचे पैसे मिळण्याचीही शक्यता आहे। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी ही संधी गमावू नये आणि त्वरित अर्ज करावा। या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहेत। शेतीयोग्य जमीन असणे अनिवार्य आहे। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। पीएम किसान पोर्टलवर अधिकृत नोंदणी करणे गरजेचे आहे। वरील अटी पूर्ण करणारे शेतकरी सहजपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतात। जर तुम्हाला या योजनेत अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी। त्यानंतर नवीन शेतकरी नोंदणी पर्यायावर क्लिक करून आधार क्रमांक टाकावा आणि OTP द्वारे पडताळणी करावी। आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट केल्यास नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी एक मोठा आर्थिक आधार आहे। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी वेळ न दवडता लवकरात लवकर नोंदणी करावी, जेणेकरून त्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळू शकेल। सरकारच्या या योजनेमुळे शेती अधिक सक्षम आणि फायदेशीर होण्यास मदत होईल। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।